जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरे यांच्याविषयी। उद्धव ठाकरे यांचं राजकारण आता कशा प्रकारे राजकारण होत आहे ते आपण बघणार आहोत। उद्धव ठाकरेंनी या काही गोष्टी अशा केल्या की एका दगडात दोन पक्षी मारले। नेमकं काय झालंय ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून रोज नवनवीन राजकीय घडामोडी या चॅनलवर नक्की बघा। तर आपण सविस्तर बातमी बघूया। उद्धव ठाकरे यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर ज्या काही त्यांनी अशा काही घटना केल्या, देवेंद्र फडणवीस यांना ते अगोदर भेटले आणि एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी केली। जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी आडून बसले होते आणि रुसलेले होते, त्याच वेळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध सुधारायला सुरुवात केली होती। त्यानंतर त्यांनी भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन सुद्धा केलं आणि भाजपा दिल्ली आणि भाजपा महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांच्यावर रुसलेली असताना त्यानंतर सुद्धा आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील काही कामानिमित्त देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यामुळे जेव्हा उद्धव ठाकरे यांच्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला त्यावेळी ते म्हणाले की उद्धव ठाकरे काही माझे शत्रू नाहीत। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी भाजपाला सॉफ्ट टार्गेट देत एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याची पत्रकार चर्चा करत आहेत। त्यामध्येच त्यांचे महाविकास आघाडीतील पक्ष म्हणजे शरद पवार आणि काँग्रेस यांच्यावर सुद्धा त्यांनी कुरघोडी केली। शरद पवार यांचा पक्ष अजित पवार यांच्यासोबत जाणार अशी चर्चा असताना, तसेच काँग्रेसचे काही नेते फुटणार असे असताना उद्धव ठाकरे यांनी वारंवार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। तसेच संजय राऊत यांच्याद्वारे सामनामध्ये संपादकीयमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं गडचिरोली मुद्द्यावरून सुद्धा कौतुक केलं। त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सर्व पर्याय उपलब्ध आहेत असंच त्यांनी दाखवलं आणि काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार यांना सुद्धा सांगितलं की तुम्ही महाविकास आघाडीपुरतेच मर्यादित आहात, आम्ही जुने मित्र आहोत आणि आम्ही केव्हाही एकत्र येऊ शकतो असा जणू काही संदेशच त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एका दगडात दोन पक्षी मारले। एकनाथ शिंदे यांचं सुद्धा राजकारण आणि त्यांना कंट्रोलमध्ये भाजपला सुद्धा ठेवायचं आहे, त्यातच उद्धव ठाकरे यांना सुद्धा शिंदे यांचा राजकीय बदला घ्यायचा आहे आणि आपल्या सोबतचे जे दोन पक्ष आहे यांना सुद्धा नियंत्रित ठेवायचं आहे। त्यामुळे त्यांनी काल सुद्धा आम्ही स्वबळावर आहोत असं लढणार असं जाहीर केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून आपण कधीही अलिप्त होऊ शकतो असा त्यांनी मेसेज दिल्याने भाजपांना सुद्धा आता एकनाथ शिंदे यांची गरज न लागता उद्धव ठाकरे यांची गरज लागू शकते असं दिसतं। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे यांनी हे जे राजकारण निवडणूक निकालानंतर केलेलं आहे त्यानुसार ठाकरे सुद्धा शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करतील का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।